मुलांनो, मागच्या आपल्या चेंज द व्हाइस या प्रकारावरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याचे नियम बघितले असतील, त्याच्यावर काही वाक्ये मी सोडून दिली होती. आज आपण त्याच्यावर आणखी काही वाक्य सोडून देणार आहे, पण त्याच्या अगोदर मी पुन्हा नियमांची तुम्हाला थोडीशी उजळणी घेतोय. ब्लॅकबोर्ड कडे बघा. चेंज द व्हाइस मध्ये ऍक्टिव्ह व्हाइस आणि पॅसिव्ह व्हाइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग अशा दोन वाक्यरचना असतात. आता यामध्ये ऍक्टिव्ह व्हाइस जो असतो तो अगदी काळाप्रमाणे असतो. तुम्हाला सांगितलंय मी मागच्या व्हिडिओमध्ये. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो. कर्त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येतं. हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच काय, सहाय्यकारी क्रियापद येतं. त्याच्यानंतर क्रियापद येतं म्हणजे मेन व्हर्ब येतं, मुख्य क्रियापद. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतं आणि मग सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी भाग, पूरक भाग येतो. हा जनरली प्रेपोजिशन नंतर येतो. आता जेव्हा त्याचं तुम्ही कर्मणी प्रयोग करताय तेव्हा सुरुवात कर्मानं होते म्हणजे ऑब्जेक्टनं सुरुवात होते. त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येतं. आता कदाचित ऍक्टिव्ह व्हाइस मध्ये हेल्पिंग व्हर्ब नसेल, पण पॅसिव्ह व्हाइस मध्ये हेल्पिंग व्हर्ब असतंच असतं. हे तुम्हाला सांगितले मागच्या वेळेला. ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब नंतर एक प्रत्यय येतो. तो प्रत्यय लक्षात ठेवला की तुम्ही 100% चेंज द व्हाइस करू शकताय. त्या प्रत्ययानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म येतो. म्हणजे पॅसिव्ह व्हाइस मध्ये कोणतंही वाक्य आलं तरी क्रियापदाचं तिसरंच रूप असते. आणि मग तुम्ही आहे तसं कॉम्प्लिमेंटरी पार्ट घेताय आणि मग बाय म्हणून जो वाक्याचा सब्जेक्ट आहे तो घेताय. आता वरच्या आणि ह्या रचनेत बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त कर्म आहे ते इथं आले ओपनिंगला. बाकी कुणाची रचना बदललेली नाही. सहाय्यकारी क्रियापद तिथंच आहे, फक्त एक प्रत्यय आलाय. क्रियापदाचं फक्त तिसरूप झाले. कर्म ओपनिंगला आल्यामुळं त्याची जागा कॉम्प्लिमेंटरी पार्टने घेतलेली आहे आणि मग बाय म्हणून वाक्याच्या शेवटी तुम्ही करता घेताय. आता या ठिकाणी तुम्हाला हे जे प्रत्यय आहेत, सहाय्यकारी क्रियापदानंतर कुठला प्रत्यय घ्यायचा हे सांगताना इथं सांगितलं होतं मी हॅव, हॅज किंवा हॅड तिन्हीपैकी काही येऊ दे. म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ तिन्हीपैकी काही येऊ दे. त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यावं लागेल, त्या तिन्ही काळामध्ये बीन घ्यावं लागेल. शाल, विल, कॅन, मे किंवा शुड, वुड, कुड, मे, मस्ट, माइट काही आलं तर याच्यानंतर बी घ्यावं लागेल. त्यांच्यानंतर टू बी आणि क्रियापदाला आयएनजी. म्हणजे कसं असतं हे, एम इज आर आयएनजी किंवा वॉज वेअर आयएनजी. तर एम इज आर नंतर किंवा वॉज वेअर नंतर तुम्हाला काय घ्यावं लागेल, बीइंग. आणि मग सेंटेन्स विदाउट हेल्पिंग व्हर्ब्स. काही सेंटेन्सेस मध्ये हेल्पिंग व्हर्ब नसतं. असं कुठं असते, तुम्ही 12 काळाकडे लक्ष दिलं असेल तर फक्त दोनच ठिकाणी, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ असताना किंवा सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ असताना. मग तिथं काय असतं, सहाय्यकारी क्रियापद नसतं, क्रियापदाचं पहिलं रूप येतं. क्रियापदाचं जर पहिलं रूप वाक्यात आलं तर तुम्हाला प्रत्यय म्हणून काय घ्यावं लागेल, एम इज आर. म्हणजेच त्या वाक्यात येणारं सहाय्यकारी क्रियापद एम इज आर असेल, वर्तमान काळ असेल तर, क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर. आणि क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असेल तर तुम्हाला वॉज वेअर घ्यावं लागेल. आता या प्रकारची वाक्य तीच आपल्याला जास्त गोंधळात टाकतात. मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरची काही वाक्य आणि पुन्हा काही वाक्य सांगणार आहे. इथं पहिलं वाक्य मी घेतलंय, माय ब्रदर विल गिव्ह मी अ मोबाईल फोन इन माय दिवाळी वेकेशन. आता या ठिकाणी माय ब्रदर करताय, विल सहाय्यकारी क्रियापद आहे, गिव्ह क्रियापद आहे आणि दोन कर्म आलेत. एक मी पण कर्म आहे. म्हणजे क्रियापदाला प्रश्न तुम्ही विचारला, कुणाला दिलं, मला. कोणाला किंवा काय. समजा तुम्हाला जर कर्म कळत नसेल तर क्रियापदाला दोन प्रश्न विचारायचे. कुठले, काय किंवा कोणाला. समजा जर काय किंवा कोणाला हे प्रश्न तुम्ही विचारले तर जे येणारं उत्तर असेल ते कर्मच असते. मग काय दिलं, अ मोबाईल फोन, हे कर्म आहे. कुणाला दिलं, मला. आता या ठिकाणी स्टार्ट तुम्ही केला मी न, दोन वाक्य मी करून दिलेत. मीच्या ऐवजी स्टार्ट मात्र होताना आय होईल. आय इथं आलं कर्त्याच्या ऐवजी. आय विल बी गिव्हन, आय विल बी गिव्हन. पुन्हा काय आलं, अ मोबाईल फोन, आहे तसंच. पुढे काय राहिलं, इन माय दिवाळी वेकेशन, इन माय दिवाळी वेकेशन आहे तसंच. आणि मग लास्टला बाय म्हणून
तुम्ही काय करताय, माय ब्रदर म्हणजे वाक्याचा कर्ता घेताय. मग इथे येणारा प्रत्यय कुठला आला, बी. दुसरं सेंटेन्स, ह्याच सेंटेन्स मध्ये मी जर समजा असं केलं की कोणाला प्रश्न विचारला असता तर मला आला असतं, आणि काय विचारलं असतं तर मोबाईल फोन उत्तर आला असतं. आता इथे मी मोबाईल फोन पण हे वाक्य चालू होतं, दोन प्रकारे होतं, कारण इथं दोन कर्म आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता या ठिकाणी मोबाईल फोन वाक्य मी चालू केलं, मोबाईल फोन, काही फरक पडला नाही, माय ब्रदरच्या ऐवजी माय मोबाईल फोन आलं, मोबाईल फोन आलं माय ब्रदरच्या ऐवजी. विल नंतर बी घेतलं, विल बी. गिव्हचं तिसरं रूप घेतलं, गिवन. पुढे आता काही शिल्लक राहिलं, जर तुम्ही मोबाईल फोन वाक्य चालू केलं तर म्हणताना मात्र इथं टू मी एक शब्द जादा घ्यावा लागतो, कुठला, टू. गिवन टू मी इन माय दिवाळी व्हेकेशन राहिलेला कॉम्प्लिमेंटरी पार्ट घेतला, आणि लास्टला म्हणताय बाय माय ब्रदर, वाक्याचा कर्ता घेतला बाय नंतर. आता हे कुठल्या गटातलं वाक्य तुम्ही बघितलं तर विलच्या गटातलं, म्हणजे ह्या गटातलं वाक्य तुम्ही बघितले असं समजा. आता हॅडचा गट बघतायत 2 नंबरचा, म्हणजे ह्या गटातलं वाक्य, सी हॅड कॅरीड माय बॅग टू हर होम. आता या ठिकाणी कर्म कोण आहे, माय बॅग. काय कॅरी केलं, माय बॅग कॅरी केली. माय बॅग न स्टार्ट केला तुम्ही, आता वाक्यात हॅड आले म्हटल्यावर बीनच घ्यायला पाहिजे. माय बॅग हॅड बीन कॅरीड. पुन्हा काही शिल्लक राहिलं, टू हर होम, आणि लास्टला म्हणताय बाय हर, सी ची द्वितीय तुम्ही घेताय बाय हर म्हणून. 4 नंबरच्या वाक्यात, 3 नंबरच्या वाक्यात काय केलं तुम्ही, आता ते ह्या गटातलं वाक्य आलं. इथं टू बीचं रूप आहे वॉज, आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, म्हणजे साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ आला तर हा रूल आहे ऍक्च्युली. अ स्टोरी बुक न स्टार्ट केलं वाक्य, अ स्टोरी बुक वॉज आहे असं घेतलंय, याच्यानंतर काय घेतलं तुम्ही, प्रत्यय म्हणून बीइंग. काय वाचत होता, अ स्टोरी बुक वाचत होता, कर्म, कर्म इकडे घेतलं. अ स्टोरी बुक वॉज बीइंग, रीडचं तिसरं रूप तेच आहे, रीड, रेड, परत रीड. स्पेलिंग मध्ये फरक नाही, उच्चारात फरक नाही. अ स्टोरी बुक वॉज बीइंग रीड बाय, आणि मग लास्टला काय म्हणताय, बाय माय फादर, करता घेत आहे. 4 नंबर, आता 4 नंबरचे जे वाक्य आहे ते कुठल्या गटात आहे, सेंटेन्स विदाउट हेल्पिंग वर्ब. यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, दिसते का तुम्हाला, एम इज आर, वॉज वेअर, शाल विल, कॅन कुड, मे मस्ट माइट, हॅव हॅज हॅड, शुड वुड, काही दिसत नाही तुम्हाला. जेव्हा सहाय्यकारी क्रियापद नसतं तेव्हा बघायचं. आता इथं क्रियापदाचं किती रूप आलंय, दुसरं आलंय, कॅच नाही, तिथं कॉट आहे, म्हणजे दुसरं रूप आहे. मग आता दुसरं रूप असेल, फिट टू असेल, आता ह्या गटात आलं, फिट टू असेल तर वॉज किंवा वेअर घ्यायचं आपल्याला. मग परत द पोलीस करताय, कॉट क्रियापद आहे, आणि द थिप कर्म आहे. स्टार्ट कशाने केला, कर्मानं, द थिप. कुणाला पकडलं, चोराला. चला कर्म घेतलं. आता कॉट दुसरं रूप आहे म्हणताना मी काय घेतलं, वॉज, आणि मग तिसरं रूप घेतलं. आता कॉटच तिसरं रूप आहे, कॅच पहिला आहे, दुसरं कॉट आहे, परत तिसरं कॉट आहे. द थिप वॉज कॉट इन कुर्ल, आणि लास्टला काय घेत आहे, बाय द पोलीस. आता या ठिकाणी प्रताप हेल्प्स मी इन माय डिफिकल्टी असं वाक्य घेतलं. तर प्रताप करताय, हेल्प क्रियापद आहे, आणि क्रियापदाला यस प्रत्यय लागलाय कारण साधा वर्तमान काळ आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि करता जर ही, सी किंवा इट असेल, तर प्रताप म्हणजे ही आहे म्हणून क्रियापदाला यस प्रत्यय लागलाय, म्हणजे ते पहिलंच रूप आहे. तरी पण आता कुणाला मदत करतोय, मला, म्हणताना कर्म कोण झालं, मी. मीच्या ऐवजी स्टार्ट कशा झाला, आय. कर्मानं स्टार्ट केला, आय एम हेल्प. एम इज आर पैकी ह्या गटातलं वाक्य, क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हटलं एम इज आर, आय साठी काय येईल, एम. आय एम हेल्प. राहिलं काय, पूरक भाग, इन माय डिफिकल्टी, पूरक भाग घेतला, आणि लास्टला बाय प्रताप. आता पुढे आपण काही वाक्य आणखी बघूया. नियम इथं समोर राहतील, नियम पुसणार नाही. इकडची वाक्य मी बदलून घेईन. आता तुम्ही कुठली वाक्य घेतली तरी चालेल, पण तुम्हाला एक स्टार अपवाद काही गोष्टी सांगणार आहे मी. आता वाक्य तर मी देताना याच गटातले देणार आहे, पण तुम्हाला वाटणार नाही की ते या गटातले, त्यासाठी मी सांगायला लागलोय. समजा तुम्ही असं वाक्य घेतलं, वी हॅव टू
अरेंज अ पार्टी फॉर आवर गेस्ट. आता तुम्हाला इथं ह्याव दिसेल म्हणून तुम्ही ह्या गटात आहे असं म्हणाल, ह्या साईडच्या, पण नाही, इथं ह्याव नाही, इथं कोण आहे, हॅव टू आहे. हॅव असतं तर क्रियापदाचं तिसरं रूप येत, त्या ठिकाणी हॅव नाही, हॅव टू आहे. मग आता हे वाक्य कसं होईल, तर हे वाक्य करत असताना अरेंज हेच क्रियापद आहे. क्रियापदाचं कितवं रूप आहे, इथं पहिलं रूप आहे. हे इन्फिनिटिव्ह आहे ऍक्च्युली. आता मग हॅव टू सहाय्यकारी क्रियापद आहे आणि अरेंज क्रियापद आहे. काय अरेंज केलं असा प्रश्न तुम्ही विचारला तर काय अरेंज केलेलं आहे, मग अ पार्टी, एक पार्टी अरेंज केली आहे. अ पार्टीला हॅज येणार, हॅव येणार नाही, कारण अ पार्टी म्हणजे इट हॅज असत. अ पार्टी हॅज टू, हॅव टू च्या ऐवजी, आणि बी मी घेतला. आता का बी घेतलं, तर हॅव टू असो, हॅज टू असो किंवा हॅड टू असतो, ह्याचा अर्थ मस्ट असतो, मस्ट. मग मस्ट कुठे येते, ह्यात येते, मे, मस्ट, माइट. परत लक्षात घ्या, हॅव टू असो, हॅज टू असो किंवा हॅड टू असो, याचा अर्थ मस्ट असा असल्यामुळं त्याच्यानंतर बीच घ्यावं लागतं. म्हणजे हे ह्याच गटाला पण ओळखत नाही तुम्हाला. आता या ठिकाणी काय केलं, अ पार्टी हॅज टू बी. आता मग अरेंजचं मला किती रूप घ्यावं लागेल, तिसरं, अरेंज. आणि राहिलेला भाग कुठला घेतला मी, फॉर आवर गेस्ट. आणि मग लास्टला काय म्हणणार आहे, बाय. वीच्या ऐवजी मी काय घेईन, अस. वीची द्वितीय काय आहे, अस आहे. आता याच्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया, की काही वेळेस आज्ञार्थी वाक्य असत, फार कमी शक्यता. आता हेच आज्ञार्थी वाक्य आहे, चेंज द व्हाइस, प्रयोग बदला. कुठलंही घ्या, चेंज युअर क्लोथ्स, तुझे कपडे बदल. कुणी तर घरात तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला ऑर्डर दिली. आता इथं स्टार्टच क्रियापदन झालंय, हे ह्या नियमातलं वाक्य नाही, याला करताच नाही ओपनिंगला. जेव्हा ओपनिंगला करता नसतो तेव्हा ते वाक्य कसलं असतं, आज्ञार्थी. वाक्य आज्ञार्थी असतं करता नसताना. आणि मग आज्ञार्थी असेल तर वाक्याची सुरुवात लेट न करायची. हे उलट सोपं वाक्य, क्रियापद आणि लगेच कर्म. काय चेंज कर, युअर क्लोथ. स्टार्ट कशाने केला, युअर क्लोथ, कर्मानं स्टार्ट केला. आता जरी कर्मानं स्टार्ट केला तरी ओपनिंगला मात्र कोण घेताय तुम्ही, लेट. लेट आणि बी ह्या दोघांच्या मध्ये कर्म घ्यायचे. लेट आणि बी च्या मध्ये काय घेताय, कर्म. लेट युअर क्लोथ्स, लेट युअर क्लोथ्स बी. आणि राहिलंय कोण हो, फक्त क्रियापदच. क्रियापदाचं तिसरं रूप, चेंज. आता यात पूरक भाग नाही, करता नाही, त्यामुळे बाय वगैरे यायचं काही संबंध नाही. आता याचं फक्त आणखी एक उदाहरण आपण बघूया, कुठलंही घ्या. समजा असं झालं, गिव्ह मी युअर पेन. आता हे तुम्ही असं स्टार्ट केलं ओपनिंगला पहिल्यांदा, लेट आय, मीच्या ऐवजी लेट आय बी गिव्हन. क्रियापदाचं तिसरं रूप, लेट आणि बीच्या मध्ये कर्म घेतलं. लेट आय बी गिव्हन युअर पेन, लेट आय बी गिव्हन युअर पेन. किंवा हेच वाक्य असं पण होईल, लेट युअर पेन, कारण हेही कर्म आहे आणि हे पण कर्म आहे. काय दिलं, तुझा पेन. कुणाला दिला, मला. काय आणि कोणाला, लेट युअर पेन बी गिव्हन टू मी. फक्त टू शब्द घ्यावा लागतो. आता तुम्ही बघितलं की जर हॅव टू, हॅज टू, हॅड टू ची वाक्य आलीत, आता ह्या वाक्यांना फार तर तुम्ही असं म्हटलं तरी चालतंय, टू इन्फिनिटिव्हची वाक्य आहेत ही. जर टू इन्फिनिटिव्हची वाक्य असेल, टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप येते, किंवा हॅव टू, हॅज टू, हॅड टू असं जर आलं तर तुम्ही काय करताय, त्याच्यानंतर बी घेताय.
टू इन्फिनिटीच्या वाक्यात बी घेताय कारण ते मस्टच असतं. आणि हे ऑर्डर झाली आज्ञार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्य झालं तर लेट आणि बी यांच्यामध्ये फक्त कर्म घेत आहे. अशी वाक्य परीक्षेत विचारण्याची शक्यता कमी आहे, पण जी बाकीची वाक्य आहेत ती परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे. चला आपण आणखी 4-2 वाक्य तुम्हाला जादा समजावं म्हणून घेतोय. हे आता पुसतोय मी इथं. समजा तुम्ही असं केलं, कुठले वाक्य घेतलं, द ओल्ड मॅन स्टार्टेड अ न्यू बिझनेस फॉर हिज लिव्हिंग. आता याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. आता इथं लगेच कळलं पाहिजे स्टार्टेड आले म्हणजेच या गटात आहे. क्रियापदाचं दुसरं रूप आहे, वॉज किंवा वेअर घ्यायला पाहिजे. स्टार्ट कशाने केला, अ न्यू बिझनेस. आता वॉज येणार का वेअर येणार, तर वॉजच येणार. अ न्यू बिझनेस सिंग्युलर आहे. अ न्यू बिझनेस वॉज स्टार्टेड. स्टार्टेडचं तिसरं रूप तेच आलं परत, स्टार्ट स्टार्टेड स्टार्टेड. अ न्यू बिझनेस वॉज स्टार्टेड. पुढं काय शिल्लक राहिलं, फॉर हिज लिव्हिंग बाय द ओल्ड मॅन. मुद्दा मी ह्या गाड्यातली वाक्य घेतोय कारण हिथंच कन्फ्युजन मध्ये जात आहे. पुन्हा वाक्य असं घेतलं, दे मेक द अरेंजमेंट ऑफ they make the arrangement of dinner in my home on every Sunday. आता वाक्य किती मोठं असतं फायच्या बाहेर जाऊ दे, काय संबंध नाही. मुद्दा वाक्य मोठे घेतले मी, तुम्हाला असं वाटेल की मी छोटी छोटी वाक्य देतोय. आता इथं एकच आहे, कर्तव्य आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप मेक आहे, म्हणजे गट हा कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आता पहिलं रूप असेल तर याला प्रश्न विचार, काय केलं बाबा, कशाची तयारी केली, मेक. तर द अरेंजमेंट ऑफ डिनर कशाची तयारी केली, जेवणाची, डिनरच्या अरेंजमेंटची. मग स्टार्ट कशाने करणार मी, द अरेंजमेंट ऑफ डिनर. द अरेंजमेंट ऑफ डिनर करता घेतला मी, मेक पहिलं रूप आहे, इज आणि मग मेक मेड, मेड मला तिसरं रूप घ्यावं लागेल. द अरेंजमेंट ऑफ डिनर इज मेड, काय राहिलं शिल्लक, इन माय होम, इन माय होम ऑन एव्हरी संडे बाय, देच्या ऐवजी काय घेणार तुम्ही, देम. अशा प्रकारे तुम्ही कुठली वाक्य घेऊन प्रॅक्टिस करा. फक्त एवढंच आहे की जर तुम्हाला पॅसिव्ह मध्ये वाक्य आलं आणि ऍक्टिव्ह मध्ये लिहायचंय, समजा असं झालं तर कसं होतंय बघा, याच्या उलटा विचार करत राहायचं. समजा वाक्य असं आलं, धीरा वॉज कॉट इन पूर्व, आणि सूचना आली बिगिन विथ दे, दिलेलं वाक्य देन स्टार्ट करा. याचा काय अर्थ आहे, तर धीरा वॉज कॉट इन कुर्ळ, लास्टला बाय देम आहे पण दिलेलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस पॅसिव्ह वॉइस मध्ये बाय येईल असं काही समजू नका, पण एवढं होईल की जर वॉज वेअर असेल तर आयएनजी येणार नाही, म्हणजे टेन्स नुसार नसणार. वॉज वेअर आलं तर तिसरं रूप येईल, कॅच कॉट कॉट, तेव्हा ते पॅसिव्ह मध्ये. आणि मग एमपीएससी मध्ये तर पर्याय देतात
पर्याय दिल्यावर ओळखणं खूप सोपं आहे. म्हणजे समजा पर्याय दिला एमपीएससी मध्ये, तर तुम्हाला ह्या दिसलं आलं की बिन असलं की ते वाक्य बरोबर. शाल विल कॅन मे आलं त्याच्यानंतर बी आलं असलं की वाक्य बरोबर. वॉज वेअरच्या वाक्यात बिंग आलं असेल वाक्य बरोबर. क्रियापदाचं पहिलं रूप असेल एम इज आर तिथं दिसलं पर्यायामध्ये वाक्य बरोबर. आणि V2 असेल आणि वॉज वेअर दिसलं की वाक्य बरोबर. म्हणजे इतकं म्हणजे तुम्हाला करायचं पण वाक्य नाही, पण तुम्ही बोर्डाला तसं करू शकत नाही. इतर परीक्षेत तुम्हाला वाक्य करावं लागेल. आणि मुळात ज्ञान आहे, पळवाट कुणाला येईल. चेंज व्हायचं येणं म्हणजे पुढला बोलणारा काय म्हणतोय हे कळेल तुम्हाला. समजा वाक्यच असं आलंय सी वॉज कॉल्ड, मग तुम्ही काय म्हणणार? ती म्हणाली. नाही, सी वॉज कॉल्ड, तिला बोलावलं गेलं. नाहीतर मग तुम्हाला ट्रान्सलेशन्स करता येणार नाहीत. मग त्यासाठी हे महत्वाचं आहे. आता या ठिकाणी धीरा वॉज कॉट इन कुर्लं बाय देम असं आहे, पण बाय देमच्या ऐवजी तुम्ही उलट जायला लागला. आता इथं करता घेतला. इथं बाय देम आहे असं मनातल्या मनात समजायचं, आणि त्या बाय देमच्या ऐवजी तुम्ही स्टार्ट कशात केला? देन. आणि ज्यार्थी वॉज कॉट आलंय, वॉज आणि तिसरं रूप आले, त्यार्थी मूळ वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप असणार आहे. कारण मूळ वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप असल्याशिवाय वॉज वेअर येतच नाही पॅसिव्हच्या वाक्यात. आणि मग करता दे झाला, दे कॉट. दे कॉट कुणाला? धीरा. कारण धीरा इथं कर्म आहे ऍक्च्युली मूळ वाक्यात, त्या कर्माचा इकडे करता झाला होता. दे कॉट धीरा इन कुर्लं फुल स्टॉप. हे वाक्य आलं तिकडे जाता येते. दे करता कॉट क्रियापद धीरा, धीरानं स्टार्ट केला. धीरा वॉज कॉट इन कुर्लं बाय देम, बाय देम घेतलेलं नाही त्यांनी. समजा असं वाक्य आलं, आता मी सांगितलंच घेऊया. सी वॉज कॉल्ड, सी इज कॉल्ड टू हेल्प ऑन एव्हरी संडे असं वाक्य आहे. आता काय करायला लागेल तुम्हाला? इज आणि तिसरं रूप आहे, म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये V1 असणार आहे, क्रियापदाचं पहिलं रूप असणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं बिगिन विथ आय. समजा दिलेलं वाक्य आयनं स्टार्ट करा, किंवा इथं लास्टला बाय मी आहे असं समजा, तर मी स्टार्ट केला समजा आय. बाय मी जरी असतं तरी मी आयनं स्टार्ट केलं, किंवा सूचना झाली बिगिन विथ आय, तर मी आयनं स्टार्ट केला, तर आय कॉल म्हणावं लागेल मला. करता आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागेल, आणि इथं इज कॉल्ड आहे म्हणून. आय कॉल आणि सीचं इथं काय असेल? हर. आय कॉल हर, आणि पुढचं राहिलेलं सगळं लिहून घ्यायचं. टू हेल्प ऑन एव्हरी संडे. मेन हे 3 लक्षात ठेवा. जर असं वाक्य आलं असतं तर हरचं तुम्ही सी घेतलं असतं, कॉल पहिलं रूप आहे म्हणून इज कॉल्ड केलं असतं, आणि मग राहिलेला भाग घेतला असता टू हेल्प ऑन एव्हरी संडे, आणि लास्टला काय घेतलं असतं? बाय हर घेतलं असतं. सॉरी, बाय हर न घेता आपल्याला काय करायला लागेल? ठीक आहे चालेल, तर काय घेतलंय तुम्ही? म्हणजे इकडे बाय मी आहे, त्यामुळे तुम्ही करता काय घेतलाय? आय. तर अशा प्रकारे कुठलाही प्रकारे तुम्हाला जर डाऊट आला एखाद्या वाक्याचा, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा की सर हे वाक्य कसं सुटत नाही. कुठलंही वाक्य मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी ते सोडवून देतो. कुठलाही तुमचा डाऊट असू दे, तर याकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असू दे. मग कसलीही चेंज व्हायची वाक्य होती. ठीक आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे कळालं असेल. तेच परफेक्ट करा, त्याच्यानंतर चेंज द व्हाइस. आणि आता पुढचा प्रकार मी घेऊन येतोय डिग्री, की ज्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटात डिग्री समाप्त. कसंही तुम्हाला बोर्डाला वाक्य विचारू देत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारू देत. धन्यवाद.